नमस्कार. महाराष्ट्रातल्या तमाम कृषी पदवीसाठी प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी प्राध्यापक रवी शेळके पाटील आपणा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रो, आपल्या सर्वांचं या ठिकाणी पीके ॲग्री अकॅडमी मार्फत मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. ज्या पद्धतीने तुम्ही आपण ऐकतो, वाचतो आणि लिहितो, ज्या पद्धतीने संस्कृत ओळीमध्ये म्हटलं की सर्वेषाम जीवनम कृषिमम अवलंबते, ज्या पद्धतीनं या जीव सजीव या पृथ्वीवरती राहणारा प्रत्येक जीव आणि सजीव हा कृषीच्या वरती अवलंबून आहे. म्हणजे कृषी क्षेत्राच्या सारासार गोष्टींमधून सारासार जे काय उत्पन्न मिळतं, जे काय आपल्याला कृषीमधून मिळणारं जे काही वेगवेगळे अन्नपदार्थ आहेत त्या पदार्थांपासून मिळणाऱ्या सर्व जीवसजीवासाठी कृषी हा एकमेव अवलंबित्व घटक आहे. म्हणून या विषयासाठी किंवा या कृषी पदवीसाठी आपण सर्वांनी एक प्रवेश घेतला आणि त्या माध्यमातून आपण होणाऱ्या भविष्यातील एक कृषी अधिकारी म्हणून, एक कृषी तज्ज्ञ म्हणून आणि एक उत्कृष्ट प्रगतशील शेतकरी म्हणून आपण नक्कीच नावारूपाला याल यासाठी आपण सर्वांना सर्वप्रथम सदिच्छा देतो. मित्र, ज्या पद्धतीने आपण मागच्या वेगवेगळ्या व्हिडिओजमधून आपण प्रकाश टाकत आलेलो आहे की कृषी पदवीसाठी प्रवेश घेत असताना काय काय काळजी घेतली पाहिजेत, त्या प्रवेशाच्या माध्यमातून एक उत्तुंग सारासार म्हणून आपल्या पीके ॲग्री अकॅडमीसाठी काउन्सिल झालेल्या विद्यार्थ्यांना, अगदी 100% विद्यार्थ्यांना शासनाचे सर्वचे सर्व चांगले महाविद्यालय किंवा प्रायव्हेट ए ग्रेड कॉलेज महाविद्यालय मिळवून देण्याचं काम आपल्या पीके ॲग्री अकॅडमीच्या माध्यमातून झालेले आणि त्याचा आम्हाला सारासार अभिमान आहे. मित्र, त्याच पद्धतीने आता पुढची स्टेप म्हणून आपल्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी नवीन दिलं पाहिजेत. आपल्या विद्यार्थ्यांना योग्य ते कंटेंट आपण दिलं पाहिजेत आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. यासाठी आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ असेल. त्यामुळं सर्वच विद्यार्थ्यांना एक महत्त्वपूर्ण माझं आव्हान असेल की आजचा व्हिडिओ जरी जास्त वेळ चालला तरी सुद्धा सर्वांनी आवर्जून व्यवस्थितरित्या बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला BSc ॲग्रीचं फर्स्ट सेमिस्टर कशा पद्धतीने राहील, BSc ॲग्रीचे वेगवेगळे सेमिस्टर कशा पद्धतीने असतील आणि आपल्याला एकंदरीत अभ्यास कशा पद्धतीने करता येईल यासाठीची महत्त्वपूर्ण चर्चा आजच्या लेक्चरमध्ये आपण करणार आहोत. त्या पद्धतीनं ज्यावेळेला लेक्चर हातात घेत असताना सर्वप्रथम मी तुम्हाला एक आवाहन करेल की आपल्या पीके ॲग्री अकॅडमीच्या माध्यमातून ज्यावेळेला आपण पाहतो की कृषी सेवक असेल, ग्रामसेवक असेल, इथपासून तर ते ॲग्रिकल्चरमधील ॲग्रिकल्चर MPSC मधील कृषी अधिकारी असेल किंवा बँकेमधील ॲग्रिकल्चर फायनान्स ऑफिसर असेल, AFO ज्याला आपण म्हणतो, किंवा MCR मधील टॉपर असेल, असे वेगवेगळे उत्तुंग रिझल्ट आपल्या अकॅडमीने दिलेत. आणि त्याचाच एक सार म्हणून, त्याचाच एक परिपाक म्हणून आपण येणाऱ्या काळामध्ये BSc ॲग्रीच्या विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने कंटेंट आपण दिलं पाहिजेत, योग्य पद्धतीची माहिती आपण दिलं पाहिजेत, ज्ञानार्जन त्यांना झालं पाहिजेत. याच अनुषंगानं एक महत्त्वपूर्ण या ठिकाणी आपण डिक्लेरेशन करतोय, एक महत्त्वपूर्ण आपण या ठिकाणी तुमच्यासमोर डिक्लेरेशन करतोय की बाबांनो, येणाऱ्या काळामध्ये BSc ॲग्रीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी एक सुसज्ज असा प्लॅटफॉर्म म्हणून किंवा येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांना एक चांगल्या पद्धतीचं तंत्रज्ञानयुक्त एखादं पुस्तक असावं, तंत्रज्ञानयुक्त एखादी नोट्स असावी, त्या पद्धतीनं आपण त्यावरती विशेष मेहनत घेऊन, विशेष परिश्रम घेऊन पीके ॲग्री अकॅडमीच्या माध्यमातून एक सुंदर असं बुक तयार झालं आहे, ज्या माध्यमातून तुम्हाला BSc ॲग्रीच्या फर्स्ट सेमिस्टरविषयी सर्व माहिती एकाच पुस्तकामध्ये मिळणार आहे. म्हणजे कुठेही नोट्सची शोधाशोध करण्याची आवश्यकता नाही, कुठेही तुम्हाला फिरफिर करण्याची आवश्यकता नाही, ऑनलाईन नोट्स वाचण्याची आवश्यकता नाही. केवळ एकाच नोट्समध्ये तुमचं BSc ॲग्रीचं फर्स्ट सेमिस्टर पूर्ण विषयाचं त्या एका बुक्समध्ये तुम्हाला कव्हर करायला मिळेल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, अगदी कमीच दिवसात त्याविषयीचे अनाऊन्समेंट आपले सन्मान्य कदम सर करतील आणि ते बुक तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची सोयसुद्धा करतील. म्हणून सर्वांनी ट्यून राहा, आपल्या पीके ॲग्री अकॅडमीच्या माध्यमातून ते पुस्तक लवकरच तुम्हाला उपलब्ध होईल. तर मित्र, आजच्या लेक्चरसाठी आपण सुरुवात करत असताना मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं, तुमच्या पालकांचं अभिनंदन करतो की तुम्ही कृषी या पदवीसाठी प्रवेशित झालेला आहात. त्याचं कारण आहे की कृषी या पदवीतून आज घडीला आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रशासकीय सेवेमध्ये तुम्ही जर पाहिलं तर जिल्हाधिकाऱ्यापासून वन परिक्षेत्र अधिकाऱ्यापासून तर बँकांमध्ये, वेगवेगळ्या खाजगी क्षेत्रामध्ये नाबार्ड असेल, त्यानंतर वेगवेगळ्या विविध सीड कंपन्या असतील, पेस्टिसाईड कंपन्या असेल, या ठिकाणी वेगवेगळ्या मोठमोठ्या कंपन्यांचे प्रतिनिधी म्हणून असतील किंवा MD म्हणून असतील, त्या ठिकाणी कृषीचे विद्यार्थी आपला झेंडा रोवताना आपल्याला दिसत आहेत. आणि त्या वेगवेगळ्या कृषी पदवीधरांचा किंवा कृषीमधील योग्य तज्ज्ञांचा आपल्याला अभिमान असावा. तर मित्र, त्याचाच एक परिपाक म्हणून आज तुम्ही त्यासाठीच एक झेंडा हाती घेतला आहे आणि कृषीतील मी एक तज्ज्ञ कृषी पदवीधर म्हणून नावारूपास यावं यासाठी तुम्ही प्रयत्न करतात. त्यासाठीच आपला हा पहिला खटोटोप म्हणून पहिला व्हिडिओ असेल किंवा चर्चासत्र असेल, त्याचं नाव BSc ॲग्री फर्स्ट सेमिस्टरविषयी सर्व माहिती, बरोबर आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओची सुरुवात करत असताना याविषयी सर्व माहिती तुम्हाला अगोदर BSc ॲग्रिकल्चरचं फर्स्ट सेमिस्टर कशा पद्धतीनं असेल, यामध्ये इत्यंभूत बाबी ज्या आहेत, सेमिस्टर कशा पद्धतीनं असेल, परीक्षा कशा होतात, मिड टर्म एक्झामिनेशन म्हणजे काय, त्यातील क्रेडिट लोड कशा पद्धतीनं असतात, सेमिस्टरचं रजिस्ट्रेशन केव्हा असतं, प्रॅक्टिकल एक्झामिनेशन केव्हा होतात, थिअरी एक्झामिनेशन म्हणजे काय,
या आणि अशा अनेक बारीक सारीक गोष्टींवरती आपण आज प्रकाश टाकतोय. म्हणून अगदी बारकाईनं आजचं लेक्चर व्यवस्थित बघा, ज्याद्वारे तुमच्या सर्व शंकांचं निरसन होणार आहे. तरी सुद्धा तुमचे काय प्रॉब्लेम असतील, काही समस्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ड्रॉप बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स त्या ठिकाणी ड्रॉप करू शकतात आणि प्रश्न विचारू शकतात. तर चला आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करतोय, ज्यामध्ये BSc ॲग्री विषयीचे डिटेल्स आपण आज पाहणार आहोत. तर मित्र, ज्या पद्धतीनं BSc ॲग्रिकल्चर म्हणजे काय, इथून आपला प्रश्न सुरुवात होतो किंवा आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न पडतो की BSc आणि ॲग्रिकल्चर. तर सर्वात सोपी आणि साधी व्याख्या जर बघितलं तर या सजीव सृष्टीवरती ज्या ज्या माणसाला खायला आणि प्यायला लागतं आणि त्या हाताची आणि तोंडाचं मिलन करून देण्याचं जे क्षेत्र काम करतं त्याला कृषी क्षेत्र म्हणतो. सोप्या भाषेमध्ये ज्यावेळेला शेतकरी राजा कष्ट करतो आणि वरून राजाची त्याच्यावरती कृपा होते आणि शेतामध्ये पिकलेलं भरघोस अन्नधान्य ही शहरात राहणारी सोसायटल किंवा ITच्या लोकांना सुद्धा त्यांच्या हाताचा आणि तोंडाचा मिलाप करून देण्यासाठी जे क्षेत्र काम करतं त्याला आपण कृषी क्षेत्र म्हणतो. आणि या कृषी क्षेत्राला तारण्यासाठी जी योग्य तज्ज्ञ फळी काम करते त्या तज्ज्ञ फळीसाठी आज तयार होणारा कृषीचा पदवीधर म्हणून तुमच्या सर्वांकडे बघितलं जातं. तर ज्यावेळेला आपण पाहतो की कृषी पदवीधर किंवा कृषीसाठी मग स्टँडर्ड फॉर्म्स कसे आहेत, स्टँडर्ड प्रोफॉर्मा काय आहेत, कुठलं एक मॅनेजरल इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी काम पाहतं. तर मित्र, जसं या ठिकाणी दिलं की ICAR इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च, जे की न्यू दिल्लीला त्या ठिकाणी स्थापन केलेलं 1929 मध्ये केंद्र सरकारनं स्थापन केलं, ज्यावेळेस त्यावेळेला ब्रिटिश सरकार होतं. आणि 1949 पासून आपल्या भारतामध्ये इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च हे पूर्ण भारतामध्ये स्वायत्त संस्था म्हणून कृषी क्षेत्रासाठी शिक्षण, संशोधन आणि विस्तार हे काम करण्यासाठी ही स्वायत्त संस्था म्हणून काम पाहते. तर त्याच अनुषंगानं कृषी क्षेत्रातील ICARच्या माध्यमातून सर्व भारतभरामध्ये MCR आपल्या महाराष्ट्रामध्ये काम पाहतं. महाराष्ट्र काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर एज्युकेशन रिसर्चच्या माध्यमातून सर्व शासकीय महाविद्यालय आणि खाजगी महाविद्यालय त्या ठिकाणी शिक्षणाचं काम पाहतात. आणि कृषी विद्यापीठं शिक्षण, संशोधन आणि विस्तारावर भर देऊन त्या ठिकाणी अगदी इत्थंभूतपणे कृषी क्षेत्राचा डोलारा अगदी व्यवस्थितरित्या महाराष्ट्रभरामध्ये आणि जगभरामध्ये त्या ठिकाणी चाललेला आहे. मग त्याच अनुषंगानं आज आपण BSc ॲग्रीच्या कोर्ससाठी प्रवेशित झालात म्हणून BSc ॲग्रीचं फर्स्ट सेमिस्टर कशा पद्धतीनं असतील, कोर्सेस कशा पद्धतीनं असतील याविषयी आपण माहिती घेतो. मित्र, त्यामध्ये आज आपण पाहत आहोत की व्हेरियस डिसिप्लिन इन ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चरच्या मेन कोर्ससाठी तुमचा त्या ठिकाणी प्रवेश झालेला आहे. मग या प्रवेश घेतल्यानंतर त्या ठिकाणी डिसिप्लिन कोणकोणते असतात, जसं की इंजिनिअरिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस पाहायला भेटतात. कम्प्युटर सायन्स असेल किंवा IT असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स असेल. मग त्या पद्धतीने ॲग्रिकल्चरमध्ये प्रवेश घेतल्यानंतर वेगवेगळे डिसिप्लिन कोणकोणते आहेत त्याला आपण डिपार्टमेंटसुद्धा म्हणू शकतो, सेक्शनसुद्धा म्हणू शकतो. मग ते सेक्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत. सर्वात महत्त्वाचं आणि पहिलं सेक्शन असतं तुमचं ॲग्रोनॉमी, बरोबर आहे. त्यानंतर दुसरं सेक्शन असतं जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग, याला आपण GPB डिपार्टमेंटसुद्धा म्हणत असतो. काय म्हणतो? GPB. थर्ड नंतर तिसऱ्या क्रमांकावर असतं तुमचं ॲग्रिकल्चरल एंटॉमॉलॉजी, त्यानंतर हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स, ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन एज्युकेशन, त्यानंतर असतं तुमचं एंटॉमॉलॉजी, प्लांट पॅथॉलॉजी, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, सॉईल सायन्स अँड ॲग्रिकल्चर केमिस्ट्री, त्यानंतर ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी सायन्स आणि रावे अँड AIA कॉमन कोर्सेस अँड रेमेडियल कोर्सेस. अशा पद्धतीने एकंदरीत असे 13 डिपार्टमेंट्स त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील. याद्वारे आपल्याला फर्स्ट सेमिस्टर आणि येणाऱ्या सेमिस्टरमध्ये कशा पद्धतीने कोर्सेस असतील याविषयी आपल्याला माहिती मिळते. मित्र, एक सगळ्यात महत्त्वाची बाब सांगायची तुम्हाला की येणाऱ्या 2027 पर्यंत 5th डीन्स कमिटीनुसार आपला हा सिलेबस चालणार आहे. 5th डीन्स कमिटीनुसार. म्हणून या ठिकाणी बरेचसे चेंजेस आहेत की कोर्स करिक्युलम असेल, कोर्स क्रेडिट असतील, कोर्स लोड असेल, त्यानंतर पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन असेल. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या 5th डीन्स कमिटीनुसार डिझाईन केलेल्या आहेत. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने वेगवेगळे डिसिप्लिन ॲग्रिकल्चरमध्ये आहेत, वेगवेगळे डिपार्टमेंट्स ॲग्रिकल्चरमध्ये आपल्याला पाहायला भेटत असतात. मग त्यानंतर तुमचा दुसरा महत्त्वाचा प्रश्न असेल की सर आम्ही BSc ॲग्रिकल्चर कोर्ससाठी प्रवेश घेतला, परंतु सेमिस्टर वाईज कोर्स समरी कशा पद्धतीने असेल. तुम्हाला आम्हाला माहीत सांगितलं आहे, आम्हाला वेगवेगळ्या कृषी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी सांगितलं की एकूण 4 वर्षाची ही डिग्री असेल, परंतु या 4 वर्षाच्या डिग्रीमध्ये आम्हाला सेमिस्टर किती असतील, आम्ही कशा पद्धतीनं पास झालो पाहिजेत, पहिल्या सेमिस्टरला आम्हाला किती पर्सेंटेज मिळाले पाहिजेत, किती कोर्सेस आम्ही पास झालो पाहिजेत, याविषयीची सगळी माहिती आपण आज पाहणार आहोत. त्याची एक समरी मी या ठिकाणी तुमच्यासाठी आणली आहे की बाबांनो, फर्स्ट सेमिस्टरपासून 8 सेमिस्टरपर्यंत मला प्रवेश घेत असताना कोणती काळजी घेतली पाहिजेत, किती कोर्सेस मी कंप्लीट केली पाहिजेत, किती क्रेडिट मी कंप्लीट केली पाहिजेत, बरोबर आहे. तर तत्पूर्वी तुम्हाला सगळ्याला सांगत असताना आनंद होतो की BSc ॲग्रीचे फर्स्ट सेमिस्टरचे स्पॉट राऊंड आत्ता जस्ट आपले संपलेले आहेत, जे की आपण 28 तारखेपर्यंत 26 तारखेपर्यंत स्पॉट राऊंड पाहिलेत आणि 31 तारखेपर्यंत इन्स्टिट्यूट लेवलचं मॅनेजमेंट कोटा आहे तो 31 तारखेपर्यंत आपला चालणार आहे. म्हणजेच 31 ऑगस्टपर्यंत ही सर्व प्रक्रिया पूर्ण होणार आहे आणि 1 तारखेपासून कृषी महाविद्यालय सुरू होणार आहे.
मग म्हणून आपण सर्वांनी आपल्या बॅगा सज्ज करायच्या आहेत, आपलं साहित्य सोबत घ्यायचं आहे, जे काही साहित्य लागतं डेली रुटीनमध्ये, आणि 1 तारखेला आपण महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा आहे. येणारं रक्षाबंधन, उद्याचं रक्षाबंधन हा तुमचा शेवटचा सण असला पाहिजे. मग तुम्ही म्हणणार आम्हाला डिग्रीनंतर किंवा डिग्रीला प्रवेश घेतल्यानंतर कुठल्याही सणवाराला सुट्टी मिळणार नाही का? चला बाबा, उद्याच्या उद्या जाऊन आपण ॲडमिशन कॅन्सल केलं पाहिजेत. सरांनी सांगितलं आपला शेवटचा सण उत्सव असणार आहे. तसा प्रकार काही होणार नाही. तुम्ही येणाऱ्या 1 तारखेपासून अगदी डिवोशनल स्टडी करा. सण उत्सव वार वगैरे या सगळ्या गोष्टी विसरून अभ्यास करा. ज्यावेळेला तुम्ही अधिकारी व्हाल, BSc ॲग्री झाल्यानंतर एक कृषी अधिकारी, ॲग्रिकल्चर फायनान्स ऑफिसर, कृषी विस्तार अधिकारी म्हणून काम पाहाल, त्यावेळेला सगळे सण उत्सव सगळी गाणी अगदी व्यवस्थित वाचतात. म्हणून येणाऱ्या 1 तारखेपासून सज्ज व्हा आणि अधिकारी होण्यासाठी तयार व्हा. तर या ठिकाणी आपण कोर्स करिक्युलम पाहतो की सेमिस्टरचे जे कोर्सेस आहेत ते कोर्सेस आपले कशा पद्धतीने असतील, त्याच्यामध्ये ग्रेड्स कशा पद्धतीने असतात, रेमिडियल कोर्सेस कशा असतात, नॉन ग्रेडियल कोर्सेस म्हणजे काय, इलेक्टिव्ह कोर्सेस काय असतात, यावरती आपण प्रकाश टाकूयात. मित्र, ज्यावेळेला फर्स्ट सेमिस्टरला आम्ही प्रवेश घेतो त्यावेळेला आपल्याला बरेचसे कोर्सेस त्या ठिकाणी पाहायला भेटतात. तर फर्स्ट सेमिस्टरचे आपण या ठिकाणी बघूयात अगोदर की फर्स्ट सेमिस्टरला तुम्हाला कोर कोर्सेस असतात 17, कोर क्रेडिट असतात तिथे 17. म्हणजे काय, तर हे कोर्सेस तुम्हाला 100% कंप्लीट करायलाच लागतात. त्यानंतर रेमिडियल कोर्सेस असतात. रेमिडियल कोर्सेस म्हणजे काय, तर मी तुम्हाला ते पुढच्या स्लाइडमध्ये सांगणार आहे. रेमिडियल कोर्सेस म्हणजे ज्यावेळेला 12वी सायन्स तुम्ही कंप्लीट केलं आणि BSc ॲग्रीला प्रवेश घेतला, तर 12वी सायन्सला फॉर एक्झाम्पल तुमचं बायोलॉजी नसेल आणि तुमचा PCM ग्रुप आहे आणि तुम्ही ॲडमिशन घेतलं, मग बायोलॉजी नावाचा हा जो कोर्स आहे हा तुम्हाला डिग्रीला पूर्ण आल्यानंतर कंप्लीट करायला लागेल. त्याच्या अगेन्स्ट तुमचा आणखीन 12वी सायन्सला मॅथ होता, बरोबर आहे, आणि बायोलॉजी नसेल तर तुम्हाला बायो कंप्लीट करावं लागेल. PCB ग्रुप होता तुमचा बायोलॉजीमध्ये, मॅथ नव्हता तर हा मॅथ तुम्हाला कंप्लीट करायला लागेल. दॅट्स ऑल्सो कॉल्ड ॲज रेमिडियल कोर्सेस. वी हॅव टू कंप्लीट इन विदिन अ टोटल डिग्री प्रोग्राम. ओके, आपल्याला पूर्ण डिग्रीमध्ये हा कोर्स कंप्लीट करायचा आहे. तिसरा पार्ट आहे तुमचा नॉन ग्रेडियल कोर्सेस. आता नॉन ग्रेडियल कोर्सेस म्हणजे काय, त्याचे 4 क्रेडिट आहेत. नॉन ग्रेड्स म्हणजे ते कोर्स तुम्हाला फक्त कंप्लीट करायचे आहेत, त्याचे ग्रेड्स कुठल्याही डिग्रीमध्ये समाविष्ट होणार नाहीत. याचे कोर्सेस कुठले कुठले आहेत ते सुद्धा आपण पुढील स्लाइडमध्ये पाहणार आहोत. इलेक्टिव्ह कोर्सेस फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टरला तुम्हाला कुठलेही नाही आहेत आणि ते फोर्थ, 5th आणि 6th या सेमिस्टरपासून तुम्हाला इलेक्टिव्ह कोर्सेस सुरू होतात. त्यानंतर रावेचा पोर्शन आहे, ELP आहे आणि टोटल. असे टोटल तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरला 24 क्रेडिट कंप्लीट करायचे. मित्रांनो, किती क्रेडिट, 24 क्रेडिट कंप्लीट करायचे. तर अशा पद्धतीने फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर आणि थर्ड सेमिस्टर या अशा प्रकारचं ग्रेडिंग ग्रेड्स किंवा कोर्स या ठिकाणी दिले. सेकंड सेमिस्टरला तुम्हाला कोर कोर्सेस असतात 19, कॉमन कोर्सेस असतात 2, नॉन ग्रेडियल असतात 3. असे टोटल 24 क्रेडिट्स आपल्याला हे फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टरमध्ये कंप्लीट करायचे आहेत. त्याच पद्धतीने तुम्ही सेकंड इयरला गेलात म्हणजेच थर्ड सेमिस्टरला गेलात त्यावेळेला तुम्हाला 19 हे कोर कोर्सेस असतात, त्यानंतर 5 तुमचे कॉमन कोर्सेस असतात आणि 24 हे टोटल क्रेडिट तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. तर अशा पद्धतीने तुमचं क्रेडिट सिस्टम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर फोर्थ सेमिस्टर असतं, त्याला सुद्धा 21 आपले तुमचे कोर क्रेडिट आहेत आणि 1 नॉन ग्रेडियल कोर्स असेल आणि 3 इलेक्टिव्ह कोर्सेस असेल. मग इलेक्टिव्ह कोर्सेस जे आहेत हे इलेक्टिव्ह कोर्सेस तुम्हाला कंपल्सरी घ्यायला लागत नाहीत. ते महाविद्यालय ठरवतं की कुठले कोर्सेस द्यायला पाहिजेत आणि कुठले आपण बाकी ठेवायचे. तर मित्र, अशा पद्धतीने वेगवेगळे तुम्हाला सेमिस्टर वाईज 8 सेमिस्टरपर्यंत या ठिकाणी कोर क्रेडिट आहेत. त्यानंतर कॉमन कोर्सेस आहेत, रेमिडियल कोर्सेस आहेत, नॉन ग्रेडियल कोर्स, इलेक्टिव्ह कोर्स, रावे, ELP आणि टोटल क्रेडिट्स. हे खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. टोटल क्रेडिट्स या ठिकाणी आपल्याला 24 आणि चौथ्या सेमिस्टरला 25 क्रेडिट कंप्लीट करायला लागतात. 5व्या सेमिस्टरला 24, 6व्या सेमिस्टरला 23 आणि 7व्या आणि 8व्या सेमिस्टरला एकूण 20 क्रेडिट असतात. आणि तुम्ही म्हणणार डिग्री केव्हा मिळणार, तर टोटल 186 पैकी जर 184 क्रेडिट तुम्ही कंप्लीट केलेत, 184 क्रेडिट, त्यावेळेला तुम्ही डिग्री अलॉट होण्यासाठी किंवा अवॉर्ड होण्यासाठी एलिजिबल होत असतात. बरोबर आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडतो, तुम्ही सर आता मगापासून म्हणतात की क्रेडिट म्हणजे काय, त्यानंतर ग्रेड पॉईंट्स म्हणजे काय, नंतर ग्रेड पॉईंट्स ॲव्हरेज म्हणजे काय. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो की डिग्रीला आपण प्रवेश घेतल्यानंतर आपल्याला क्रेडिट ही महत्त्वाची टर्म्स माहीत नसते. तर मित्र, या ठिकाणी लक्ष घ्या की क्रेडिट म्हणजे काय, तर 1 clock hour लर्निंग इन थिअरी और मिनिमम 2 clock hours इन लॅबोरेटरी और फील्ड ट्युटोरियल्स पर वीक. म्हणजे काय, तर एका थिअरी लेक्चरमध्ये कमीत कमी 1 तासाचं थिअरी लेक्चर आणि कमीत कमी 2 तासाचं या ठिकाणी सांगितलं मिनिमम 2 clock hours 2 तासाचं प्रॅक्टिकल, त्याला आपण म्हणतो असतो क्रेडिट. आणि क्रेडिट जसं की तुम्ही पाहिलं की 1+1 क्रेडिट असेल, त्यानंतर 2+1 क्रेडिट असू शकतं, 1+0 क्रेडिट असू शकतं, 2+0 क्रेडिट असू शकतं. बरोबर आहे. तर ज्यावेळेला आपण 1+1 क्रेडिट म्हणतो तर 1 सुरुवातीला अगोदर जास्त ते थिअरी असते,
त्यानंतर नेक्स्ट असतं ते तुमचं प्रॅक्टिकल. मग थेअरीचं जे क्रेडिट असेल ते कमीत कमी 1 तासाचं एक लेक्चर असलं पाहिजेत आणि जेव्हा प्रॅक्टिकलचं लेक्चर असेल तर ते कमीत कमी 2 तासाचं एक प्रॅक्टिकल असलं पाहिजेत. त्याला आपण म्हणतो क्रेडिट्स. ओके, गॉट इट. नेक्स्ट ग्रेड पॉईंट्स. नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपली ग्रेड पॉईंट. मग तुम्ही म्हणणार सर आता ग्रेड पॉईंट म्हणजे काय? तर बाबा ज्यावेळेला तुम्ही परीक्षा दिल्यानंतर फर्स्ट सेमिस्टरची परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला जे काय ॲक्च्युअल पर्सेंटेज ऑफ मार्क्स जे काय मार्क्स मिळतात त्या मार्क्सला आपण म्हणतो असतो ग्रेड पॉईंट्स. बरोबर आहे. मग ग्रेड पॉईंट्स आपण असे कॅल्क्युलेट करतो की ज्यावेळेला आपल्याला समजा पूर्ण 10 कोर्सेस आहेत तर 10 कोर्सेसमध्ये मिळालेले मार्क हे आपण डिवायडेड बाय त्याच्याला आपण 10 ने आपण डिवाइड करतो आणि येणारा स्कोअर म्हणजे ग्रेड पॉईंट्स असतात आपले. बरोबर आहे. आता ग्रेड पॉईंट्स म्हणजे काय? समजा तुमचा एखादा ॲग्रोनॉमी नावाचा कोर्स आहे, ॲग्रो 111 नावाचा कोर्स आहे आणि यामध्ये तुम्हाला मिळाले 75%, तर त्याला ग्रेड पॉईंटमध्ये आपण 10 डेसिमलमध्ये कन्वर्ट करतो आणि त्याचा ग्रेड पॉईंट होतो 7.5 त्या पर्टिक्युलर एका कोर्ससाठी. याला आपण म्हणतो ग्रेड पॉईंट्स. आलं लक्षात मित्र? अगदी सोपी कन्सेप्ट आहे, तुम्हाला नंतर डिग्रीसाठी सुद्धा हे लक्षात येईल किंवा कामात येईल. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपली ग्रेड पॉईंट ॲव्हरेज. त्यानंतर ग्रेड पॉईंट ॲव्हरेज त्याला आपण GPA म्हणत असतो, ग्रेड पॉईंट ॲव्हरेज. आता ग्रेड पॉईंट ॲव्हरेज म्हणजे काय? तर टोटल ग्रेड पॉईंट्स ऑब्टेन बाय स्टुडंट्स इन द कोर्स ड्युरिंग ए सेमिस्टर डिवायडेड बाय द टोटल नंबर ऑफ क्रेडिट्स ऑफ कोर्सेस. म्हणजे आता तुम्ही पाहिलं की मागाच्या याच्यामध्ये आपण ग्रेड पॉईंट्स पाहिलं की एका पर्टिक्युलर कोर्ससाठी मिळालेला आपण ग्रेड 10 ने त्याला डिवाइड करतो, तो ग्रेड पॉईंट झाला. ग्रेड पॉईंट ॲव्हरेज म्हणजे काय? तर जेवढे तुमचे 10 कोर्सेस असतील आणि 10 कोर्सेस म्हणून जो काय तुमचा स्कोअर येत असेल तर त्याला आपण म्हणतो ग्रेड पॉईंट ॲव्हरेज ऑफ दॅट सेमिस्टर. त्या सेमिस्टरमध्ये मिळालेलं तुम्हाला ग्रेड पूर्ण 10 कोर्सेस मिळून तुम्हाला जो काही ग्रेड येतो, 8चा ग्रेड असेल, 8.5 असेल, 8.7 असेल, त्याला आपण म्हणतो ग्रेड पॉईंट ॲव्हरेज. त्यानंतर नेक्स्ट आहे क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉईंट ॲव्हरेज. नेक्स्ट आहे क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉईंट ॲव्हरेज. मग क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉईंट ॲव्हरेज म्हणजे काय? तर ज्या वेळेला तुमची पूर्ण डिग्री कंप्लीट होते, CGPA त्याला आपण म्हणतो, तर पूर्ण डिग्री कंप्लीट झाल्यानंतर ज्यावेळेला तुमचं टोटल नंबर ऑफ क्रेडिट्स जे काय आहेत 184 क्रेडिट मी तुम्हाला सांगितलं, 184 क्रेडिटमध्ये तुम्हाला जो काही स्कोअर येतो त्याला आपण म्हणतो क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉईंट ॲव्हरेज. मग तो क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉईंट इट शुड बी अ डिस्टिंक्शन विथ फर्स्ट क्लास और फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन, देन फर्स्ट क्लास, सेकंड क्लास अँड फर्स्ट क्लास. अशा पद्धतीने क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉईंट ॲव्हरेज आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतो. त्यानंतर आहे सेमिस्टर. आता सेमिस्टर म्हणजे काय तुम्हाला सांगितलं की मी एक सेमिस्टर जे असतं ते पूर्ण 110 वर्किंग दिवसाचं 110 दिवसांचं असतं. म्हणजे तुम्हाला 3 महिने 20 दिवसाचं एक सेमिस्टर असतं. बरोबर आहे. 3 महिने 20 दिवसाचं एक सेमिस्टर, 110 दिवसाचं एक सेमिस्टर असतं. मग तुम्ही म्हणणार सर सेमिस्टर तर आम्ही ऐकलं की 6 महिन्याचं एक सेमिस्टर असतं. मित्र ॲक्च्युअल वर्किंग दिवस जे असतात ते 110 वर्किंग दिवस त्या ठिकाणी असतात. बाकीचे हॉलिडेज असतात. त्यानंतर मिड टर्म एक्झामिनेशन त्यामध्ये कन्सिडर केले असतात, प्रॅक्टिकल एक्झामिनेशन असतात आणि सेमिस्टर अँड थिअरी एक्झामिनेशन असतात. बरोबर आहे. आणि टोटल जर तुम्ही पाहिलं तर 10 महिन्याचं पूर्ण 1 वर्ष तुमचं BSc ॲग्रीसाठी असतं, 1 वर्ष. आणि 2 महिने जे असतात ते हॉलिडे आणि एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला कन्सिडर होताना पाहायला मिळेल. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपली क्रेडिट लोड. आता तुम्ही म्हणणार क्रेडिट लोड म्हणजे काय? जसं आपण अगोदर पाहिलं ग्रेड पॉईंट पाहिलं, ग्रेड पॉईंट ॲव्हरेज पाहिलं, त्यानंतर क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉईंट ॲव्हरेज पाहिलं आणि आता सेमिस्टर म्हणजे काय? तर 110 दिवसांचा जो काय पूर्ण टेन्युअर असेल त्याला आपण सेमिस्टर म्हणतो. आता क्रेडिट लोड ही कन्सेप्ट आपण पाहतोय. क्रेडिट लोड हे कशा पद्धतीने असते पूर्ण सेमिस्टरमध्ये? लक्ष द्या की ज्या वेळेला आपण रजिस्ट्रेशन करतो, तुम्ही फर्स्ट सेमिस्टरला आल्यानंतर फर्स्ट डे ऑफ सप्टेंबर त्यावेळेला तुम्ही रजिस्ट्रेशन करायला याल त्यावेळेला 25 क्रेडिट्स जे आहे सेमिस्टरमध्ये ते आपण रजिस्टर करू शकतो. बारकाईने लक्ष द्या, 25 क्रेडिट आपण रजिस्टर करू शकतो. आणि त्यानंतर जे राहिलेले क्रेडिट्स आहेत तुमचे, समजा तुम्हाला 30 क्रेडिट कंप्लीट करायचे आहेत तर त्यासाठी तुमचे जे काय प्रिन्सिपल्स आहेत, प्रिन्सिपलच्या परवानगीनं तुम्हाला आणखीन 10 क्रेडिट रजिस्टर करता येतात. आणि RR रजिस्टर कोर्सेस जे असतात ते तुमचे मॅक्स तुम्हाला 30 रजिस्टर केल्या जातात. आणि ओनली फॉर एक्झामिनेशन, ही ओनली फॉर एक्झामिनेशनची स्कीम जी आहे ती सेकंड इयरपासून चालू होत असते. ते ओनली फॉर एक्झामिनेशनचे तुमचे 10 क्रेडिट तुम्हाला घेता येतात. आणि हे टोटल जे क्रेडिट आहेत तुम्हाला एकूण 40 क्रेडिट रजिस्टर करता येतात, हे प्रिन्सिपलच्या परवानगीनं. बरोबर आहे मित्र? या ठिकाणी लक्षात घ्या, सोपी कन्सेप्ट आहे. ज्यावेळेला आपण रजिस्ट्रेशनला फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टरला कुठलीही बाधा येत नाही. सेकंड इयरपासून तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी त्या ठिकाणी अडचण येते. फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टरला तुम्ही सगळेचे सगळे कोर्स रजिस्टर करू शकतात. थर्ड सेमिस्टरपासून त्या ठिकाणी 30 क्रेडिट हे RRचे करता येतात आणि 10 क्रेडिट तुम्हाला ओनली फॉर एक्झामिनेशनसाठी करता येतात. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे आपला इव्हॅल्युएशन. मग तुम्ही म्हणणार एक सेमिस्टर झालं त्यामध्ये आम्ही मिड टर्म एक्झामिनेशन दिली, मग इव्हॅल्युएशन कशा पद्धतीने होईल?
म्हणजे मिड टर्म एक्झामिनेशन कधी होत असते तर 50% सिलेबस झाल्यानंतर तुमची मिड टर्म एक्झामिनेशन होते. मिड टर्म एक्झामिनेशनचं पॅटर्न कशा पद्धतीने असतो ते सुद्धा आपण समजून घेऊयात. मग इव्हॅल्युएशन कशा पद्धतीने असते या ठिकाणी सांगितलंय की इव्हॅल्युएशन म्हणजे काय, अ स्टुडंट प्रोग्रेस इन अ कोर्स शॅल बी जज थ्रू दी वेल स्प्रेड आउट ऑफ पिरियडिकल एक्झामिनेशन्स. जे काही पिरियडिकल एक्झामिनेशन्स आहेत तुमचे मिड टर्म एक्झामिनेशन, सेमिस्टर अँड थिअरी एक्झामिनेशन ऑर प्रॅक्टिकल एक्झामिनेशन, that should be called as the evaluation of your BSc Agriculture examinations. Okay, then the mid-term examination, mid-semester theory examination shall be conducted at the college level by the dean and associate dean as well as ADP. Okay, जे काय तुमचे कॉलेजचे प्रिन्सिपल्स आहेत ते प्रिन्सिपल मिड टर्म एक्झामिनेशन हे तुमच्या सेमिस्टरच्या मध्यावधीमध्ये कंडक्ट करण्यासाठी सांगत असतात. आणि त्यामध्ये काय होतं की ज्या वेळेला समजा तुमचा 1 क्रेडिटचा कोर्स असेल, जसं मी तुम्हाला सांगितलं की 1+1 क्रेडिट जर असेल, मग हा एका क्रेडिटचा कोर्स आहे, तर एका क्रेडिटच्या कोर्ससाठी तुम्हाला जवळपास 1 तासाची एक्झामिनेशन असते. आणि 2 क्रेडिटचं जर क्रेडिट जर असेल, 2 क्रेडिटची एक्झाम जर असेल मिड टर्म एक्झामिनेशन, तर त्याला 1.5 तास दिलेला असतात. किती वेळ दिला असतो? 1.5 तासाचा वेळ दिला असतो 2 क्रेडिटसाठी. आणि 1 क्रेडिट जर असेल तर, कारण 1 क्रेडिट जर असेल तर तिथं एक्झामिनेशन तुमची 10 मार्कासाठी होत असते मिड टर्म एक्झामिनेशन. आणि 2 क्रेडिट असेल तर तिथं तुमची एक्झामिनेशन ही 20 मार्कासाठी मिड टर्म एक्झामिनेशन म्हणजे मध्यावधी परीक्षा होत असते. बरोबर आहे. आता तुम्ही म्हणणार ही परीक्षा कशा पद्धतीने होते, त्याचे मार्क्स कशा असतात ते सुद्धा आपण बघूयात. ठीक आहे. त्यानंतर पुढे सांगितलं की द सेमिस्टर अँड थिअरी एक्झामिनेशन शेड्यूल शॉल बी प्रिपेअर्ड अँड द एक्झामिनेशन बोर्ड ऑफ द सेमिस्टर अँड थिअरी एक्झामिनेशन शॉल बी ऑफ 2 hours ड्युरेशन फॉर 1 क्रेडिट अँड 3 hours फॉर 2 or 3 क्रेडिट. म्हणजे तुम्हाला मिड टर्म एक्झामिनेशनचं पॅटर्न लक्षात आला. जर 1 क्रेडिट असेल तर त्या ठिकाणी 1 तासाची एक्झाम असते. 2 क्रेडिटची एक्झाम असेल म्हणजे 20 मार्कासाठी जर एक्झाम असेल तर 2 तास दिले जातात. म्हणजे किती 1.5 तास दिला जातो. म्हणजे किती सोपी परीक्षा आहे. त्यानंतर थिअरी एक्झामिनेशन आहे. आता थिअरी एक्झामिनेशन या ठिकाणी सांगितलं की समजा 1+1 क्रेडिट असेल, 1 क्रेडिट जर असेल तर त्याला त्या ठिकाणी 2 तास वेळ दिलेला असतो. त्याला किती वेळ असतो? 2 तासामध्ये तुम्हाला 1 क्रेडिटची एक्झाम द्यायची, म्हणजे 40 मार्काची तुम्हाला एक्झाम द्यायची आहेत. एक सोपी कन्सेप्ट लक्षात घ्या. 1+1 क्रेडिट असेल, एका क्रेडिटचा जर कोर्स असेल तर 1 क्रेडिट म्हणजे तुम्हाला 40 मार्कासाठी असतो. किती मार्कासाठी असतो? 40 मार्कासाठी. आणि प्रॅक्टिकलचा तो सुद्धा 40 मार्कासाठी असतो. म्हणजे 40 मार्काच्या एक्झामिनेशनसाठी इथं 2 तास दिले जातात. परंतु एक बाब लक्षात घ्या, परंतु जर तुमचा 2 क्रेडिटचा किंवा 3 क्रेडिटचा जर कोर्स असेल तर त्याला सुद्धा फक्त 3 तास दिले जातात. किती? 3 hours दिले जातात. म्हणजे 2+1चा क्रेडिट जर असेल तर त्या ठिकाणी थोडंसं तुम्हाला डिफिकल्ट जातं. कारण 40 मार्कासाठी तुम्हाला 1 तास मिळतोय आणि 80 मार्कासाठी 40 मार्कासाठी 2 तास मिळतात आणि 80 मार्कासाठी फक्त 3 तास मिळतात. म्हणून टाईम मॅनेजमेंट तुम्हाला त्या ठिकाणी एक्झाममध्ये नंतर सगळं करायला मिळतं किंवा अनुभवायला मिळत असतं. त्यानंतर असते प्रॅक्टिकल सेमिस्टर अँड एक्झामिनेशन. आता प्रॅक्टिकल सेमिस्टर अँड एक्झामिनेशन कशा पद्धतीने होते की ज्या वेळेला प्रॅक्टिकल तुम्हाला पर्टिक्युलरली कॉलेजमध्ये शिकवले जातात की जे काय 16 प्रॅक्टिकल्स असतात. आता 1+1 क्रेडिट जर असेल तर त्या ठिकाणी प्रॅक्टिकलला एक 1+1 क्रेडिटला एका क्रेडिटला तुम्हाला 16 प्रॅक्टिकल असतात. 1+2 जर असेल, 2 क्रेडिट जर प्रॅक्टिकलसाठी असेल तर त्या ठिकाणी 32 लेक्चर्स त्या ठिकाणी प्रॅक्टिकल किंवा 32 प्रॅक्टिकल त्या ठिकाणी घेतल्या जातात. आणि 1 क्रेडिट जर असेल तर 16 लेक्चर त्या ठिकाणी घेतल्या जातात. मग ज्यावेळेला आपण पाहतो की प्रॅक्टिकल एक्झामिनेशन कंडक्ट करायचं असेल तर सेमिस्टर अँड प्रॅक्टिकल एक्झामिनेशनसाठी जर 2 तासाची जर बॅच असेल किंवा 2 तास प्रॅक्टिकल बॅच घ्यायचं असेल तर त्याला कमीत कमी 16 ते 20 विद्यार्थी रजिस्टर होऊ शकतात किंवा 16 ते 20 विद्यार्थ्यांचं 2 तासामध्ये प्रॅक्टिकल संपत असतं. म्हणजे 20 विद्यार्थ्याची एक बॅच असते, त्यांना 2 तासामध्ये ते पूर्ण प्रॅक्टिकल कव्हर करायचं असतं. आलं लक्षात मित्र? मिड टर्म एक्झामिनेशन, सेमिस्टर अँड थिअरी एक्झामिनेशन आणि प्रॅक्टिकल एक्झामिनेशन असे तिन्ही पार्ट आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. त्यानंतर वेटेज पॉईंट्स थिअरी आणि प्रॅक्टिकल. आता तुम्ही म्हणणार मिड टर्म कळाला, मला प्रॅक्टिकल कळालं, थिअरी कळलं, आता वेटेज थिअरी आणि प्रॅक्टिकल वेटेज कशा पद्धतीने असेल तर सोपी कन्सेप्ट आहे. वेटेज म्हणजे काय तर ज्या वेळेला इट इज द रिलेटिव्ह वेटेज टू द व्हेरियस एक्झामिनेशन कंडक्टेड क्लास वर्क अँड द रेकॉर्ड्स मेंटेन ड्युरिंग अ सेमिस्टर शॅल बी ॲज अंडर. म्हणजे थिअरी असेल आणि प्रॅक्टिकल असेल याचं वेटेज त्या ठिकाणी ठरवून दिलेलं आहे की तुम्ही मिड टर्म एक्झामिनेशन कशा पद्धतीने देतात, त्यात तुम्हाला किती मार्क्स ऑप्टेन होतात. त्यानंतर तुमचा जनरल परफॉर्मन्स असतो, त्याला आपण GP म्हणत असतो. या GPमध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळतात या विषयावरती तुमचं वेटेज पॉईंट ठरत असतं. मग थिअरीमध्ये इथं दिलं आहे तुम्हाला वेटेज पॉईंट अगदी सोप्या भाषेमध्ये. इथं तुम्हाला मी सांगतोय की थिअरीमध्ये बघा मिड टर्म एक्झामिनेशन आहे आणि सेमिस्टर अँड थिअरी एक्झामिनेशन आहे. 2 पार्ट आहे प्रामुख्याने, इथं लक्ष द्या. थिअरी, दुसरं आहे प्रॅक्टिकल. आता थिअरीमध्ये मिड टर्म एक्झामिनेशन असतात, मिड सेमिस्टर एक्झामिनेशन असते, ती 20 मार्काची असते, 20% असते. मग ती 2 क्रेडिट जर असेल तर ती 20 मार्काची असते.
आणि जर 1 क्रेडिट असेल तर ती तुमची 10 मार्कासाठी असते. म्हणजे एकूण 20% सिलेबसच्या 20% किंवा 20% वेटेज हे तुमच्या मिड टर्म एक्झामिनेशनला असतं, मिड टर्म एक्झामिनेशनला. त्यानंतर सेमिस्टर एंड थिअरी एक्झामिनेशन असते तुमचं 80%साठी. 80% सिलेबस हा सेमिस्टर एंड एक्झामसाठी घेतला जातो. ठीक आहे. 20% वेटेज जे आहे ते तुमचं मिड टर्म एक्झामिनेशनसाठी असतं. बरोबर मित्रांनो, लक्ष द्या. मिड सेमिस्टर एक्झामिनेशन आणि सेमिस्टर एंड थिअरी एक्झामिनेशन दोन कन्सेप्ट जे आहेत त्या थिअरीमध्ये येतात आणि मिड एक्झामिनेशनला 20% वेटेज असतं आणि सेमिस्टर एंड थिअरी एक्झामला 80% वेटेज असतं. म्हणजे आपला जर एक कोर्स असेल 1 क्रेडिटचा कोर्स असेल 40 मार्काचा जर असेल त्यामध्ये 10 मार्क जे असतात प्लस 10 मार्क जे असतात तुमचे मिडचे ॲड होतात. हे टोटल होतात 50 मार्क. म्हणजे 10% वेटेज जे आहे तुमचं ते एका क्रेडिटसाठी 20% क्रेडिट जे आहे तुमचं ते मिड टर्मसाठी चाललं जातं आणि 80% क्रेडिट जे आहे तुमचं ते थिअरी एक्झामिनेशनसाठी जात असते. बरोबर आहे. त्यानंतर पुढचा पार्ट आहे तुमचा प्रॅक्टिकल. आता प्रॅक्टिकलमध्ये काय होतं की रेकॉर्ड ऑफ क्लासवर्क त्याला 20% वेटेज आहे. म्हणजे इथं सुद्धा तुम्ही जर पाहिलं तर 50 मार्काचं प्रॅक्टिकल असतं, 10 मार्क तुमचे जीपीला असतात किंवा रेकॉर्ड ऑफ क्लासवर्कला असतात, त्याला आपण जीपी म्हणतो. आणि सेमिस्टर अँड प्रॅक्टिकल एक्झामिनेशन हे 40 मार्काचं असतं. म्हणून असे टोटल 50 मार्क तुमचे 1+1 क्रेडिट असेल तर 50 मार्क प्रॅक्टिकलचे होतात, 50 मार्क तुमचे थिअरीचे होतात. असे टोटल 100 मार्काची एक्झामिनेशन या ठिकाणी तुमची होत असते. 100 मार्क्स. मग 100 मार्क्समध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला पासिंगला किती लागतात? 50 मार्क. किती मार्क्स? 50 मार्क. 50 मार्क घेणं काय अवघड आहे का? त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 10 मार्क इकडे इंटरनल मिळतात प्रॅक्टिकलचे म्हणजेच तुमचे जीपीचे आणि 10 मार्क मिळतात तुम्हाला मिडचे. 20 मार्क इथे मिळून जातात. राहिले 30 मार्क. 30 मार्कापैकी तुम्हाला इकडे 15-15 जरी मिळालेत तर तुम्ही सहजरित्या पास होत असतात. ॲव्हरेज पॉईंट असते इथं पुन्हा सेपरेट पासिंग असतं. म्हणजे 15 मार्क तुम्हाला इकडे प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा घ्यायचे आहेत, 15 मार्क थिअरीमध्ये घ्यायचे आहेत. समजा एखादा विद्यार्थी आहे त्याला 25 मार्क इकडे थिअरीला मिळालेत, बरोबर आहे, आणि इकडे फक्त 10च मार्क प्रॅक्टिकलला मिळाले तर तो ॲव्हरेज पॉईंटमध्ये फेल होत असतो. म्हणजे तो प्रॅक्टिकलमध्ये फेल झाल्यामुळे तो नापास होतो. म्हणून या ठिकाणी आपल्याला सेपरेट पासिंग सुद्धा कव्हर करायचे असते. ते पुढच्या सगळ्या गोष्टी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नंतर 1 बाय 1 पाहणार आहोत. आता मित्रांनो, या ठिकाणी कोर्स लोड कशा पद्धतीने आहे, प्रत्येक कोर्सला थिअरी असेल प्रॅक्टिकल असेल त्याचे कंटेंट्स कसे आहेत, फर्स्ट सेमिस्टरचे कोर्स कंटेंट कसं आहे ते आपण अगदी थोडक्यात समजून घेऊयात. ज्या पद्धतीने इथं मांडणी केलेली आहे अगदी तुम्हाला दिसत असेल फॉन्ट मोठा केल्यानंतर, किंवा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकतात की फर्स्ट सेमिस्टरचे पूर्ण कोर्सेस आहेत त्याचे तुम्हाला क्रेडिट दिलेले आहेत. थिअरीचं क्रेडिट, प्रॅक्टिकल क्रेडिट आणि टोटल क्रेडिट. तर या क्रेडिटनुसार तुमची सेमिस्टर पूर्ण हे फर्स्ट सेमिस्टर चालणार मित्रांनो. तर या ठिकाणी बघा असे वेगवेगळे 10 कोर्सेस तुम्हाला दिलेले आहेत. 10 कोर्सेसमध्ये तुमचे जे काय कोर्सेस आहेत, सर्वात पहिले येतो तुमचा ॲग्रोनॉमी. ॲग्रो 1 म्हणून फंडामेंटल्स ऑफ ॲग्रोनॉमी, आणि त्याला थिअरीसाठी 1 क्रेडिट असतो आणि प्रॅक्टिकलसाठी 1 क्रेडिट असतं. असं टोटल 2 क्रेडिट होतात. तर अशा पद्धतीने हे जे तुमचे कोर्सेस आहेत की HDS असेल, ॲग्रोनॉमी असेल, एक्सटेन्शन, हॉर्टिकल्चर, लँग्वेज, मायक्रोबायोलॉजी, सॉईल सायन्स अँड ॲग्रिकल्चर, केमिस्ट्री, त्यानंतर असतात तुमचे कोर कोर्सेस झाले हे तुमचे 10. इथं बघा मित्रांनो, कोर कोर्सेस मी तुम्हाला अगोदर सांगितलं की हे कोर्सेस जे आहेत ते कंप्लीट करायलाच लागतात. भले तुम्ही रिपीटर एक्झामिनेशन द्या परंतु हे तुम्हाला पास व्हायलाच लागतात. बरोबर आहे. हे कोर कोर्सेस. त्यानंतर आहेत तुमचे रेमिडियल कोर्सेस. त्यानंतर आहेत रेमिडियल कोर्सेस. इथं खाली सुरू होत तुमचे रेमिडियल कोर्सेस. बी पार्ट बघा 3 or 5 क्रेडिट्स. मग रेमिडियल कोर्सेस काय? रेमिडियल कोर्सेस म्हणजे मी तुम्हाला अगोदर सांगितलं की त्यामध्ये AGH असेल, बायोलॉजी असेल आणि मॅथमॅटिक्स. समजा एखादा विद्यार्थी आहे त्याचा 12वीला PCM ग्रुप आहे, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स, परंतु त्यानं बायोलॉजी स्किप केला होता. मग तो बायोलॉजी हा जो कोर्स आहे त्यानं तो डिग्रीमध्ये आल्यानंतर कंप्लीट करायचा आहे. आणि इतका सोपा आणि इतका चिल्लर कोर्स असतो की जो फर्स्ट सेमिस्टरला तुम्हाला निघून जातो. 1+1 क्रेडिट असतो. 40 मार्काला प्रॅक्टिकल, 40 मार्काला थिअरी, 10 मार्काचे इंटरनल मार्क्स मिडचे मिळतात, 10 मार्क्स प्रॅक्टिकलचे मिळतात. अगदी सहजरित्या पास होतं. मॅथमॅटिक्स रिलेटेड सुद्धा तसंच आहे. 40 मार्क थिअरी एक्झामिनेशन, 40 प्रॅक्टिकलचे असतात आणि 10-10 मार्क इकडे डिस्ट्रीब्यूट होतात. मग फर्स्ट सेमिस्टरला हे रेमिडियल कोर्सेस अगदी सहजरित्या कंप्लीट होतात. म्हणून डिग्रीला ॲडमिशन मिळाल्यानंतर या रेमिडियल कोर्सेसचं कोणी टेन्शन घ्यायचं नाही की बाबा माझं 12वीला मॅथ नव्हतं आता पुढे काय होईल. तर हा रेमिडियल कोर्स आहे, अगदी 1+1 कोर्स आहे आणि पहिल्या सेमिस्टरला तुम्ही तो क्लिअर करू शकता सहजरित्या. म्हणून AGH, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स हे रेमिडियल कोर्सेस हे तुम्हाला पूर्ण डिग्रीमध्ये कंप्लीट करावं लागतात. बरोबर आहे. इथं दिलं बघा स्टार 2 दिले, स्टार 3 दिले. स्टार 2 म्हणजे काय? स्टुडंट्स हू हॅव बायोलॉजी इन 12th स्टँडर्ड अँड स्टुडंट्स हू हॅव मॅथ इन 12th स्टँडर्ड. तुम्हाला मी ऑलरेडी ते सांगितलंय. त्यानंतर आहे तुम्हाला इलेमेंटरी कोर्सेस झालेत. नॉन ग्रेडियल कोर्सेस. नॉन ग्रेडियल कोर्सेस बघा इथं C मध्ये दिले नॉन ग्रेडियल कोर्सेस. आता नॉन ग्रेडियल कोर्सेस म्हणजे काय? तुम्हाला अगोदर सांगितलं की नॉन ग्रेड्स म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा ग्रेड मिळणार
नाही. त्यामध्ये HV, DEG, NCC आणि फिजिकल एज्युकेशन म्हणजे हे जे कोर्सेस असतात हे तुम्हाला पूर्णपणे एन्जॉय करण्याचे कोर्सेस असतात, ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तुम्हाला डोक्याला लोड घेण्याची गरज नाही. हे कोर्सेस तुम्ही कधीही पास होऊ शकतात, त्याचे मार्कसुद्धा ग्राह्य धरले जात नाहीत. म्हणून तुम्ही NSS साठी रजिस्टर व्हा. DEG डेमोक्रेसी इलेक्शन अँड गुड गव्हर्नन्स, त्यानंतर NCC आहे, फिजिकल एज्युकेशन आहे, HV आहे, असे कोर्सेस तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात. मित्र या ठिकाणी प्रामुख्यानं लक्ष द्या की 3 बाबींमध्ये कोर्सेस आपले डिवाइड केले असतात. कोर कोर्सेस, त्यानंतर रेमिडियल कोर्सेस आणि नॉन ग्रेडियल कोर्सेस. या कोर्सेसचं मिळून तुम्हाला टोटल क्रेडिट कंप्लीट करायचे असतात. फर्स्ट सेमिस्टरला जर तुम्ही पाहिलं तर थिअरीचे तुम्हाला 15 ते 16 कोर्सेस कंप्लीट करायचे, क्रेडिट कंप्लीट करायचे. त्यानंतर 9 ते 10 प्रॅक्टिकलचे कंप्लीट करायचे आणि टोटल 24 ते 26 क्रेडिट जे आहेत ते तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरला कंप्लीट करायचे आहेत. विदाऊट हे कोर्सेस तुमचे नॉन ग्रेडियल कोर्सेस आणि रेमिडियल कोर्सेस तुम्हाला त्या ठिकाणी इन्क्लूड करत हे कोर्सेस कंप्लीट करायचे असतात. एकूण 10 ते 11 कोर्सेस असतात. त्यापैकी हे जे क्रेडिट आहेत टोटल 24 ते 26 क्रेडिट तुम्हाला कंप्लीट करता येतात. बरोबर आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा पॉईंट, सर आम्ही डिग्रीमध्ये फर्स्ट सेमिस्टर पूर्ण पास झालो, परंतु मग आम्हाला ग्रेडिंग कशा पद्धतीने होईल? फर्स्ट सेमिस्टर आम्ही अगदी व्यवस्थितरित्या प्रॅक्टिकल दिले, थिअरी दिले, तुम्ही सांगितलं तशा पद्धतीने मिड टर्म एक्झामिनेशन पण दिलेत, मग आम्हाला ग्रेड कशा पद्धतीने मिळेल? तर बघा, अगदी समजा फर्स्ट सेमिस्टरचे एक्झामिनेशन तुम्ही दिलेत आणि तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरच्या पूर्ण सेमिस्टरमध्ये 10 कोर्सेस जे आहेत, 10 कोर्सेसमध्ये तुम्हाला आपण पाहिलं की 24 ते 26 क्रेडिट आहेत. या 24 ते 26 क्रेडिट मिळून तुम्हाला जर समजा 7.6 हा GP मिळाला, ग्रेड पॉईंट ॲव्हरेज मिळाला, GPA मी सांगितलं तुम्हाला, एका कोर्ससाठी जर असेल तर त्याला आपण GP म्हणतो, ग्रेड पॉईंट. एका पूर्ण सेमिस्टरसाठी असेल तर त्याला ग्रेड पॉईंट ॲव्हरेज म्हणतो आपण. आणि पूर्ण डिग्रीचे कोर्सेस मिळून जो आपला स्कोअर बनतो त्याला आपण CGPA म्हणतो, क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉईंट ॲव्हरेज. तर मित्र, मग तुमचं पास क्लास काय असेल? तर ज्यावेळेला तुमचं आपण इथं पाहिलं 7.6 समजा एखाद्या विद्यार्थ्याला मिळाला आहे तर तो या कॅटेगरीमध्ये बसतो, फर्स्ट क्लास कॅटेगरीमध्ये, 7.5 to 8.49. तुम्ही याचा सुद्धा स्क्रीनशॉट तुमच्याकडे ठेवू शकतात की या ठिकाणी फक्त 5.0 किंवा 5.0 to 5.9 हा इथं या ठिकाणी ग्रेड दिला आहे की पास क्लासमध्ये 50% ते 60% तुमचा पास क्लास आहे आणि 60 ते 75% मध्ये तुमचा सेकंड क्लास आहे, 75 ते 85% फर्स्ट क्लास आहे आणि 85 ते अबोव त्याच्या फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन आहे. ज्या विद्यार्थ्याला 90% वरती मार्क्स मिळतात त्या विद्यार्थ्याला युनिव्हर्सिटी टॉपर सुद्धा म्हणून ओळखलं जातं, गोल्ड मेडलिस्ट म्हणून ओळखलं जातं. मग तो विद्यापीठामध्ये त्याचा सगळ्यात जास्त स्कोअर असला पाहिजे. केव्हा? पूर्ण डिग्री झाल्यानंतर. CGPA ज्याला आपण म्हणतो, CGPA पूर्ण विद्यापीठामध्ये हायेस्ट असला पाहिजे. तो फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन असला पाहिजे. बघा इथे मेन्शन केले 80 अबोव. लक्षात आलं? पास क्लास कधी होतोय? 50 ते 60 पर्यंत, म्हणजे 50 ते 60 पर्यंत तुमचं पास क्लास असेल. त्यानंतर 60 ते 75% जर तुम्हाला मिळत असेल किंवा 6 ते 7.5चा ग्रेड जर तुमचा येत असेल तर त्याला आपण सेकंड क्लास म्हणूयात. आणि 7.5 ते 8.5 पर्यंत फर्स्ट क्लास आणि 8.5 आणि अबो हा आपला फर्स्ट क्लास अँड डिस्टिंक्शन असतो. मित्रांनो, आलं लक्षात? त्यानंतर एक महत्त्वाची बाब तुमच्या समोर सांगायची राहिली की आता तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं, फर्स्ट सेमिस्टरमध्ये आपण पाहिलं की प्रॅक्टिकल कशा पद्धतीने असतील, थिअरी कशा पद्धतीने असेल, मिड टर्म एक्झामिनेशन कशा पद्धतीने असेल. तर ज्यावेळेला तुम्ही सेकंड सेमिस्टरला जाल, सेकंड सेमिस्टरला तुम्हाला कुठल्याही प्रकारचं बॉदरेशन नसतं. फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टर तुम्ही अगदी सहजरित्या पास होऊ शकतात. जे काही विषय तुमचे राहिले ते थर्ड सेमिस्टरला तुम्हाला पास करायला लागतात. म्हणजे फर्स्ट सेमिस्टरचे तुमचे विषय राहिलेत ते तुम्ही थर्ड सेमिस्टरला रिपीटर्स म्हणून ते विषय पास होऊ शकतात. सेकंड सेमिस्टरचे 2-4 विषय जर राहिले असतील तर ते फोर्थ सेमिस्टर बरोबर तुम्ही ओव्हरलॅप करून ते पास होऊ शकतात. परंतु आता इथं लक्ष द्या, परंतु जर तुमचे फर्स्ट सेमिस्टरचे विषय जर थर्ड सेमिस्टरला निघाले नाहीत तर तुम्हाला 5व्या सेमिस्टरला प्रवेश मिळत नाही. म्हणजे क्युम्युलेटिव्ह तुम्हाला लक्ष द्या, फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टर पहिलं वर्ष जर तुमचं पूर्ण पास असेल तर तुम्हाला थर्ड इयरला प्रवेश मिळतो. मग सेकंड इयरचं जर थर्ड आणि फोर्थ सेमिस्टर जर तुमचं पास असेल तर तुम्हाला फोर्थ इयरला प्रवेश मिळतो. म्हणजे प्रथम वर्ष पास असेल तर तिसऱ्या वर्षाला प्रवेश मिळतो, दुसरं वर्ष पूर्ण पास असेल तर 4थ्या वर्षाला प्रवेश मिळतो. मग तुम्हाला टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी रिपीटर्सची एक्झामिनेशन सुद्धा देता येतात आणि वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी ग्रेड मेंटेन करता येतो. ग्रेस मार्कची सुद्धा फॅसिलिटी आपल्या डिग्रीमध्ये आहे. 5 मार्काचा ग्रेस तुम्हाला घेता येतो, ज्याद्वारे तुमचा एखादा विषय राहिला असेल तर ती ग्रेस मार्क तुम्हाला वापरला जाते. रिपीटची एक्झाम तुम्हाला देता येते. RR म्हणजे काय, ओनली फॉर एक्झामिनेशन म्हणजे काय, अशा वेगवेगळ्या कन्सेप्ट तुम्हाला पाहायला मिळतात. मित्र, अशा प्रकारचे वेगवेगळे आपले व्हिडिओ, मार्गदर्शनपर व्हिडिओ आपले इथून पुढे येणारच आहेत की अभ्यास कसा करायचा आहे. तुम्हाला सेमिस्टरमधील विषयावार त्या ठिकाणी नोट्स असतील, कंटेंट असेल, त्यानंतर वेगवेगळे सॉफ्ट कॉपीज असेल, त्यानंतर अभ्यास कसा करायचा आहे, वेगवेगळ्या मेथड्स किंवा स्ट्रॅटेजीज काय आहेत, थिअरी एक्झामिनेशनसाठी कशी तयारी केली गेली पाहिजेत,
प्रॅक्टिकल असेल, मिड टर्म एक्झामिनेशनमध्ये कुठलं कंटेंट वापरलं पाहिजेत, नोट्स कोणत्या वापरल्या पाहिजेत, टेक्स्टबुक कुठले वापरले पाहिजेत, याविषयीची इत्यंभूत माहिती आपल्याला या पीके ॲग्री अकॅडमीच्या माध्यमातून मिळणार आहे. म्हणून पुन्हा एकदा मी प्राध्यापक रविशंकर विखे पाटील आपणा सर्वांसमोर पुन्हा एकदा आवाहन करतोय की पीके ॲग्री अकॅडमीच्या माध्यमातून जे जे काय व्हिडिओ आपल्याला मिळणार आहेत, जे जे काय तुमच्या समस्या असतील, जे काय प्रॉब्लेम असतील, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारत राहा. आपल्यासोबत नेहमी कनेक्ट राहा आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही एक उज्ज्वल अधिकारी म्हणून सज्ज व्हा, अभ्यासासाठी सज्ज व्हा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.